उन्हाळा आला की वातावरणातील उष्णता ही खूप वाढते. अशा वेळी आपण आज उष्णता कमी करण्यासाठी कच्च्या कैरीचे पन्हे करणार आहोत. आज आपण 2 प्रकारचे पन्हे करणार आहोत. त्यासाठी मी इथं खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि हे पन्हे 10 ते 15 दिवस टिकवण्यासाठी काय करायचे तेही सांगितलेले आहे. नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण 2 प्रकारचे कैरीचे पन्हे किंवा सरबत कसे करायचे ते बघणार आहोत. इथं मी पहिल्या प्रकाराचं जे पन्ह केलेलं आहे ते कच्च्या कैरीचं आंबट गोड चटपटीत अतिशय सुरेख असं पन्ह केलेलं आहे आणि दुसऱ्या प्रकारचं पन्ह हे कैरी शिजवून त्यामध्ये गूळ टाकून ते पन्ह तयार केलेलं आहे. तर हे दोन्ही पन्ह कसं करायचं त्यासाठी मी सविस्तर इथं माहितीही सांगितलेली आहे. पन्ह हे करायला खूप सोपं आहे आणि झटपट तयार होतं. तर असं पन्ह बनवून ठेवलं तर फ्रीज मधून काढून तुम्ही हवं तेव्हा ते पिऊ शकता. तर तुम्ही अशा कच्च्या कैरीचं पन्ह एक वेळा नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग कच्च्या कैरीचं पन्ह कसं करायचं ते बघूया. आता इथं मी 2 प्रकारचे पन्हे करणार आहे. तर त्यासाठी इथं मी 4 मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. इथं तुम्ही तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची कैरी घेऊ शकता. ही कैरी चवीला खूप कमी खट्टी असते, त्यामुळे या कैरीचं पन्ह करायला साखर आणि गुळही कमी लागतो. तर इथं 2 कैऱ्या मी कच्च्या कैरीचं पन्ह करणार आहे आणि 2 कैऱ्या ह्या शिजवून त्याचं पन्ह करणार आहे. कैऱ्यांना अगोदर स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आणि त्यांना थोडा वेळ पाण्यात ठेवून घेतलेल्या होत्या, त्यामुळे कैऱ्या ह्या छान मस्त थंडगार होऊन जातात. आता मी सुरुवातीला कच्च्या कैरीचं पन्ह करणार आहे. तर त्यासाठी इथं 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्यांचा देठाचा जो भाग होता तो मी काढून घेतलेला आहे. नंतर त्यांची वरची साल आहे ती अशी काढून घ्यायची आहे. व्यवस्थित साल काढून घ्यायची आणि नंतरच आपण त्यांना कट करून घेणार आहोत. कैऱ्यांची ही जी साल निघते तुम्ही त्या सालीची चटणी सुद्धा करू शकता, तर तीही वाया जात नाही. आणि कैऱ्या धुताना व्यवस्थित धुवायच्या, कारण कैरीला चीक लागलेला असतो, तर त्यासाठी कैरीचा देठाचा भाग आहे तो व्यवस्थित धुवून घ्यायचा. आता बघा ह्या कैऱ्या सोलून झालेल्या आहेत आणि आता आपण त्यांना कट करून घेणार आहोत. इथं तुम्ही अशा कैरींची साल काढून त्यांना कुकरमध्ये शिजवून घेऊ शकता आणि त्याचं मी सांगते त्या पद्धतीने पन्ह करू शकता किंवा मग अशा कच्च्या कैरीचं पन्ह तुम्ही करू शकता. आता आपण कैऱ्यांना कट करून घेऊ. तर असं साईडने त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे, कारण आतमध्ये गाभा असतो, तर व्यवस्थित असं साईडने कट करायचं. आता त्याच्या अशा फोडी केल्यानंतर आपण त्यांना अजून बारीक फोडी करून घेणार आहोत. तर आतील जो गाभा असतो, जी कोय असते ती कडक असते, तर त्याचा जो भाग असतो तो काढून घ्यायचा आणि चाकूने असं त्याच्या छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर या पद्धतीनेच हे छोटे छोटे तुकडे करायचे आणि आपल्याला त्यांना मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे. असे तुकडे केल्यामुळे ते लवकर त्याची पेस्ट तयार होते. आता बघा हे असे मधला आतील कोयचा भाग शिल्लक राहतो तो काढून घ्यायचा. आता इथं बघू शकता दोन्ही कैऱ्यांना मी कट करून घेतलेलं आहे आणि आता इथं मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे. आता आपल्याला हे जे कैरीचे तुकडे आहेत केलेले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि बारीक अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. म्हणजे आपलं जे सरबत आहे, जे पन्ह आहे ते व्यवस्थित असं तयार होतं. आता त्यामध्ये आपण काही साहित्य टाकून घेणार आहोत. तर इथं मी 4 ते 5 पुदिन्याचे पाने घेतलेले आहेत. तुम्ही पुदिन्याचे पाने तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. हिरवी मिरचीचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर 2 ते 3 काळी मिरी मी ते बारीक कुटून घेतलेल्या होत्या ते टाकून घेतलेली आहे. इथं 1 छोटा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे आणि 1 छोटा चमचा रेग्युलर आपण जे मीठ वापरतो ते घेतलेलं आहे. नंतर इथं 1 वाटी साखर घेतलेली आहे. ही कैरी जास्त आंबट नसते, त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं. मस्त आंबट गोड असं आपलं हे सरबत तयार होतं. आता त्यामध्ये मी त्याच वाटीने 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ही बारीक पेस्ट अशी करून घेतलेली आहे. तर आता इथं बघू शकता आपली पेस्ट ही तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता या पद्धतीची अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. यामध्ये थोडेसे कैरीचे तुकडे राहू शकतात, तर त्यासाठी मी एका बाउलवर अशी चाळणी ठेवून घेते आणि जे मिक्सरच्या जारमध्ये आपण पेस्ट करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि अशी चाळणीमधनं तिला गाळून घ्यायची आहे. तर असं चमच्याने व्यवस्थित मी जी पेस्ट आहे ती गाळून घेते, म्हणजे जे जास्तीचे जाडसर तुकडे असतात ते गाळणीमध्येच राहून जातात. तर त्यासाठी अशी ही जी पेस्ट आहे ती गाळून घ्यायची, म्हणजे आपण सरबत करताना हे छान तयार होतं आणि अजिबात जाडसर भाग हा सरबतमध्ये राहत नाही. तर बघू शकता
कैरीची पेस्ट मी सर्व गाळून घेतलेली आहे. मी यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून साधारण अर्धा ग्लास पाणी अजून वरतून टाकून घेतलेलं होतं आणि ही पेस्ट गाळून घेतलेली होती. तर आता बघा वरचा भाग राहिलेला आहे तो मी आता काढून घेते आणि आपलं हे सरबतचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते तर एकदम व्यवस्थित असं हे मिश्रण तयार आहे. तुम्ही यामध्ये थोडासा निंबू पिळून ठेवला तर हे साधारण 10 ते 12 दिवस आरामात टिकतं. आता आपण पन्ह्याचा दुसरा प्रकार पाहून घेणार आहोत. तर इथं मी कैरी शिजवून घेणार आहे. तर त्यासाठी इथं मी कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या कैऱ्या राहिलेल्या होत्या 2 त्या मी टाकून घेतलेल्या आहे आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर आता इथं बघू शकता कुकरच्या मी शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि कैऱ्या एकदम छान मस्त अशा शिजल्या गेलेल्या आहेत आणि त्यांची जी साल आहे ती कैऱ्यांपासून वेगळी झालेली आहे. म्हणजे आपल्या कैऱ्या छान शिजलेल्या आहेत. आता त्यांना मी थंड करून घेणार आहे. आता बघू शकता इथं कैऱ्या छान थंड झालेल्या आहेत आणि मी त्यांची साल वेगळी काढून घेतलेली आहे एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये थंड पाणी टाकून घेतलेलं आहे. तर थोडंसं मी अगोदर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यांचे साल आहे त्याचे जो गर आहे लागलेला असतो कैरीचा तो काढून घेते. असं चोडून चोडून काढून घ्यायचं म्हणजे गर छान निघतो आणि ती साल आहे ती व्यवस्थित अशी दाबून दाबून त्यातील पाणी काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जे गरचं पाणी आहे ते व्यवस्थित निघलं जातं. तर आता बघा असा गर असलेलं हे जे पाणी आहे ते तयार आहे. आता त्याच पाण्यामध्ये आपण जी कैऱ्या शिजवून घेतलेल्या होत्या त्यांनाही टाकून घ्यायच्या आहेत आणि असं हाताने व्यवस्थित चोडून चोडून कूस करून व्यवस्थित त्यांचा गर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने. तुम्हाला मी अजून एक पद्धत सांगते. आपण कैऱ्या शिजत टाकत असताना अगोदर त्याची साल काढून घ्यायची आणि त्यांच्या फोडी करून त्या एखाद्या कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून मग त्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या. तर त्याचेही खूप छान असा गर तयार होतो आणि सालही वाया जात नाही. तर आता बघा याची जे कैऱ्यांचा जो गर होता तो मी काढून घेतलेला आहे आणि आता आपण त्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक पेस्ट करून घेणार आहोत. नंतर आता त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकून घेते. आता इथं मी 1च वाटी गूळ घेतलेला आहे. इथं जी आपण कैरी घेतलेली होती ती जास्त आंबट नाही, खट्टी नाही आहे, तर त्यासाठी कमीच गूळ घ्यायचा आणि त्याची व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्यायची. यामध्ये मी पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे. तर बघू शकता या पद्धतीचं अशी बारीक पेस्ट करायची आहे. आता आपल्याला ह्या पेस्टला सुद्धा गाळून घ्यायचं आहे. तर आपली छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही जास्त दिवस टिकवून ठेवायची असेल तर काय करायचं, तर ह्या पेस्टला एका पातेल्यामध्ये गरम करून घ्यायचं आणि एक उकळी आणून घ्यायची आणि थंड करून एखाद्या बाटलीमध्ये भरून ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये. म्हणजे ते 15 ते 20 दिवस आरामात टिकते. आता बघू शकता मी गाळणीमध्ये हे जी पेस्ट आहे ती काढून घेतलेली आहे आणि तिला आता गाळून घेणार आहे. तर हे असे जाडसर गुळाचे खडे राहून जातात किंवा गुळामध्ये खडे असतात तर तेही निघून जातात. तर बघा असं चमच्याने व्यवस्थित ते गाळून घ्यायचं आहे. तर असे खडे राहून जातात तर ते आपण काढून घ्यायचे. आता आपली पेस्टसुद्धा तयार आहे. आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. तुम्ही ही जी पेस्ट तयार आहे ती पाणी न टाकता जर अशी स्टोअर करून ठेवली फ्रीजमध्ये तर ती साधारण 8 ते 10 दिवस अजिबात खराब होत नाही. आता मी त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेणार आहे. तुम्हाला जसं पाणी हवं तसं तुम्ही टाकून घेऊ शकता आणि यामध्ये बर्फ टाकून व्यवस्थित आपलं हे जे पण आहे ते तयार होतं. तर आता बघू शकता आपलं दुसरं पन्हंही तयार झालेलं आहे. तर आता इथं आपले दोन्ही प्रकारचे पन्हं तयार आहेत. तर तुम्ही हे दोन्ही प्रकारचे पन्हं पाणी न टाकता 10 ते 15 दिवस स्टोअर करून फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता. तर यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता तुम्हाला जसं आवश्यक वाटेल त्या पद्धतीचं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि इथं मी जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी काय करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करून हे पन्हे करू शकता. तर आता मी त्यांना सर्व करून घेणार आहे. तर मी 2 ग्लास इथं तयार करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी थोडेसे बर्फाचे क्यूब्स टाकून घेतलेले आहेत. एका ग्लासला मी मीठ आणि लाल तिखटने छान सजवून घेतलेलं आहे आणि त्या ग्लासमध्येच चवीला चटपटीत थंडगार असं आंबट गोड छान कच्च्या कैरीचं पन्हं सर्व करून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या ग्लासमध्ये कैरी गुळाचं पन्हं सर्व करून घेते आहे. बघा दिसायला किती छान दिसत आहेत आणि रंगाला बघा किती छान रंग आलेला आहे दोन्ही सरबतांना आणि टेस्टला तर इतके अप्रतिम असे लागतात. तर तुम्ही हे करून ठेवले तर साधारण 15 दिवस तरी तुम्हाला अजिबात टेन्शन राहणार नाही. जेव्हाही 2 पाहुणे घरी आले तर तुम्ही त्यांना पटकन काढून हे सरबत तयार करून देऊ शकता. तर बघा किती मस्त दिसत आहेत. तर बघा उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं असं हे आपलं
चटपटीत, आंबट, गोड कच्च्या कैरीचं सरबत आणि गोड आणि कैरीचं हे जे सरबत आहे ते तयार झालेलं आहे. तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने हे दोन्ही प्रकारचे पन्ह तयार करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.